नमस्कार, मी वैष्णवी शिवमधानजी, राहणार कणकवली। बॅरिस्टर नाथपै सेवांगण मालवण समूहाने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मृणाल गोरे आणि प्रमिला दंडवते यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंच स्पर्धा रविवार दिनांक 27 डिसेंबर 2020 रोजी आयोजित केली होती। सेवांगण समूहाच्या विविध उपक्रमात भाग घेत असताना आपलेही ज्ञान विकसित होत असल्याची जाणीव झाल्यामुळे मी या स्पर्धेत भाग घेतला। या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर समूहाने माहितीसाठी दिलेल्या PDF फाईलमधून मृणाल गोरे आणि प्रमिला दंडवते यांच्या जीवन प्रवासासोबतच त्यांच्या विलक्षण अशा विचारधारेने मी प्रभावित झाले। तर अशा ह्या मृणालताई आणि प्रमिलाताई समाज आणि देश यांच्या प्रति कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून देणाऱ्या। शाळेत असतानाच दोघांनीही चले जाव आंदोलनात भाग घेतलेला। दोघांवरही राष्ट्रीय नेत्यांचा प्रभाव। दोघीही राष्ट्रीय सेवा दलाच्या मुशीत तयार झालेल्या। दोघांनीही भारतीय लोकशाही समाजवादी विचारसरणीची कास धरली ती अखेरपर्यंत। त्यांचा ध्यास होता भारत हा लोकशाही समाजवादी देश व्हावा आणि त्या ध्यासाच्या पूर्ततेसाठी त्यांनी अखेरपर्यंत कठोर परिश्रम घेतले। त्यांच्या अंतःकरणातील उर्मी अखेरपर्यंत तेवत राहिली। लहानपणापासून मृणाल गोरे हेच नाव मला माहीत होते, पण त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव मृणालिनी विश्वनाथ मोहिले हे प्रथमच समजले। त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे MBBS ला ॲडमिशन मिळवले, पण अभ्यासात मन न रमल्यामुळे डॉक्टर होऊनच समाजसेवा करता येते असे नाही, तर समाजसेवेसाठी तळागाळाकडे नेणारे अनेक रस्ते साथी सह्याद्री व सेवा दलातील बौद्धिकांमुळे समोर दिसत होते। ते मार्गच खरे समाजाभिमुख आहेत असे त्यांना वाटले। एकदा कोणतीही गोष्ट मनाला पटली की ती करायची हा त्यांचा निर्धार आणि त्याचे होणारे बरे वाईट परिणाम भोगायची तयारी हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष पैलू त्यांच्या संपूर्ण जीवनात ठळकपणे दिसून येतो। वैद्यकीय शिक्षणाला रामराम ठोकून जर आपल्याला समाज बदलायचा असेल तर त्याला राजकीय धार आवश्यक आहे असा विचार करीत त्यांनी मधुलिमेयी व बंडू गोरे यांच्या मार्गदर्शनाने जीवनक्रम सुरू केला। त्यांनी सणावारांना आधुनिक चौकटीत बसून चातुर्मासात एका महिलेला लिहायला वाचायला शिकवीन असे व्रत घेणाऱ्या महिलांचा गट तयार केला। त्यानंतरचा उपक्रम गृहिणी परिषद। नागरी निवारा वसाहत ही भारतातील कनिष्ठ वर्गाने स्वतःच्या ताकदीवर बांधलेले 6200 घरांची पहिलीच वसाहत, तीही त्यांच्या नेतृत्वाखाली। डॉक्टर लोहिया यांचे स्त्रीला समानता देण्याचे व तिला राजकीय जीवनात सहभागी करणाऱ्या विचारांमुळेच त्या समाजवादी पक्षात गेल्या। त्यांनी आयुष्यभर महिलांवरील अत्याचार, बलात्कार, भूकबळी, शिक्षण, जीवनावश्यक वस्तूंचे चढते भाव, झोपडपट्ट्यांचे प्रश्न याविरुद्ध सतत आवाज उठविला। प्रमिला दंडवते पूर्वाश्रमीच्या प्रमिला जनार्दन करंडे, मूळच्या आपल्या सिंधुदुर्गातील मालवणच्याच। नृत्य आणि संगीताची प्रचंड आवड असणाऱ्या त्यांच्या नृत्याचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम टोपियोला हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात खूपच अभिमानास्पद। त्यांनी JJ स्कूल ऑफ आर्ट्समधून कमर्शियल आर्ट्सचे शिक्षण घेतले, ते चित्रकलेची आवड म्हणून। स्वतः चित्र काढून शुभेच्छा पत्र पाठवण्याचा त्यांचा छंद। साधना साप्ताहिकात सुद्धा त्यांनी चित्र प्रसिद्ध झाली होती। त्यांनी समाजवादी महिला सभा या संस्थेची स्थापना करून स्त्रियांना व्यासपीठ मिळवून दिले। स्त्रियांच्या आरोग्यासाठी योगासने, स्त्रियांचा सामाजिक आणि राजकीय दर्जा, स्त्री मुक्तीचा खरा अर्थ, केशवपानाचा विरोध, बालविवाह, हुंडा, मुलींचा वारसा हक्क न देणे या सर्वांची विरोधात आवाज उठवला। आज या दोन्ही रणरागिणींचा जीवन प्रवास जवळून अभ्यासता आला याबद्दल नाथपै सेवांगणचे मी आभार मानते। धन्यवाद।